नमस्ते. मतदानाची प्रक्रिया पार पडली, मतदान केलं, काय वातावरण, काय वाटतं? वातावरण अतिशय चांगलं आहे. आज ते बंद पेटीमध्ये लोक जे करायचं ठरवलेलं आहे ते बंद करतायत. 4 तारखेला निकाल लागेल. या ठिकाणी लोकांनी ठरवलेली, लोकांनी हातामध्ये घेतलेली इलेक्शन ही मोठ्या मताधिक्यानं लोक मला विजयी करतील. मतदान रूपी आशीर्वाद देऊन या ठिकाणी मोठा विजय प्राप्त करून देतील. विशाल पाटलांनी आरोप केलेला आहे की जर सोशल मीडियावर काल त्यांच्या बाबतीत जो प्रकार घडला त्याच्या व्हायरल केले, काय मला आयडिया नाही, पाहायला मिळालं नाही. काय नाही, माझ्याकडनं असं म्हणून नका तुम्ही. काय आरोप करणाऱ्यांचे काय मला माहित नाही, तर त्यात खरं खोटं त्यांनी काय असेल तर इतर तक्रार करावी. काय मॉब केलेले फोटो आहेत का काय बघावं, त्यांनी करावी तक्रार. मशीन सुद्धा लावण्यावरून त्यांनी नास्ताईनं अंगण वाकडं खोटे नाटे आरोप केले जातात. काहीही नाही. पराभव पुढे दिसायला लागल्यानंतर रडकुंडीला येऊन सगळे प्रयोग चालू आहेत. सकाळी 3 वाजल्यापासून लोकांना रडून रडून फोन चालू आहेत की आमचं संपालेलं आहे. घर काय यांच्या, जिल्हा काय यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही. मानसिक गुलामगिरीमध्ये राहणारा जिल्हा नाही, क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. आणि लोकांनी ठरवलेला आपला सेवक कोण, यांच्या घरामध्ये 35 वर्ष सत्ता दिली होती आणि लोकांनी ते अनुभवलं. कुचकामी निकम्मी माणसं आहेत. पराभव दिसत असल्यामुळे असं चाललेलं आहे असं वाटतं. त्यांना कळेल पराभव कोणाचा आहे किती फरकानं आहे ते. हे आजच कळेल. त्यांच्या आरोपांना मी उत्तर देणार नाही. लोक काय करायचं ठरवलेलं आहे. तुम्हाला 4 तारखेला त्याचे रिझल्ट दिसतील. एखाद्या माणसानं बिनबुडाचे आरोप करणं, त्याला आपण उत्तर देणं एवढं अजून आपल्या दृष्टिकोनातून हा जिल्हा हे नाही, आपणाला पाहायला मिळेल. तिसऱ्यांदा हॅट्रिक होईल आणि मोठ्या फरकानं होईल. आणि माझा